आता आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पाठ दुसरा। पाठाचं नाव काय आहे? माया। काय आहे? माया। चला तर मग आता आपण पाठ शिकूयात। एका जंगलात एका भल्या मोठ्या गुहेत एक सिंह एकटा राहत होता। जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याचे कधी पटलेच नाही, कारण सिंहाचा मुळातच घमंडी स्वभाव। त्यामुळे झाले असे की जंगलातल्या एकाही प्राण्यासोबत त्याला मिळून मिसळून काही वागता आले नाही। एकदा सिंह फिरता फिरता त्याला एक हरिणाचे छोटे पिल्लू दिसले। ते दुडू 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 इकडे तिकडे एरझारा मारत उडत बागडत होते। मग काय, सिंहाला आयतीच शिकार मिळणार। सिंह दबा धरून बसला। आता जोरात पिल्लावर कब्जा मिळवणार। इतक्यात सिंहाच्या पायाला एका छोट्या प्राण्याचा स्पर्श झाला आणि नजर हटली। पिल्लू पळाले। पायाला कशाचा स्पर्श झाला ते बघणार तोच विचार करता करता सिंहाला भला मोठा विषारी साप दिसला। चर्रकन घाबरलेला सिंह मागे गेला आणि इतक्यात सापाने आपली चाल खेळणार तर समोर ते पिल्लू धावत गेले। सापाने दिशा बदलली। ज्या पिल्लावर आक्रमण करून त्याचं आयुष्य संपवायचा विचार सिंह करीत होता, कळत नकळत त्या पिल्लामुळे सिंहाचा जीव वाचला होता। त्यामुळे हरिणाच्या पिल्लाला न खाण्याचा निर्णय सिंहाने घेतला। असेच एकदा जंगलात फिरताना सिंहाला तेच पिल्लू दिसले। यावेळी मात्र ते शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकले होते। त्याला सुटायचा मार्गच दिसत नव्हता। सिंहाने पाहिले तर त्याला आपली शिकार दिसली। अलगद त्याच्या मनात जुना प्रसंग आला। काय करावं हा विचार करीत असताना सिंहाने पिल्लाच्या मदतीचा प्रयत्न केला, पण समोर सिंह पाहून हरिणाचं पिल्लू भेदरून मागे जाऊ लागले। जोरात पळायचा प्रयत्न करू लागले। त्याच्या पायाला शिकाऱ्याचे जाळे घट्ट आवळून बसलेले पाहून मात्र पिल्लू अधिकच घाबरले। आज कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपला जीव जाणार असा विचार करीत असताना समोर सिंहाने पंजा दिला। भेदरलेले पिल्लू डोळे घट्ट मिटून बसले। सिंहाने आरोळी ठोकली। पिल्लू काही केल्या पंजा पकडायला तयार होईना। शेवटी जीव जाईल असा विचार करीत पिल्लाने सिंहाचा पाय पकडला। त्याला खेचून जाळ्यातून बाहेर काढले। अलगद पिल्लू सिंहाला बिलगले। झाडावर बसलेले आकाशात उडणारे असंख्य पक्षी तो नजारा बघतच राहिले। त्यानंतर त्या सिंहाच्या गुहेत ते पिल्लू न घाबरताच येऊ लागले, राहू लागले, वावरू लागले। कुणाशी कधीच न पटणाऱ्या सिंहाशी मात्र त्याची मस्त गट्टी जमली होती।